नमस्कार. आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे सांख्य योगाचे साधन करणाऱ्या योग्याचे आणि त्याच्या सर्वत्र समदर्शन रूपी अंतिम स्थितीचे वर्णन केल्यावर आता भक्तियोगाचे साधन करणाऱ्या योग्याच्या अंतिम स्थितीचे आणि त्याला सर्वत्र होणाऱ्या भगवत दर्शनाचे वर्णन भगवंत करीत आहेत. श्लोक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. श्लोकाचा अर्थ: जो पुरुष सर्व प्राण्यांत सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. सर्व प्राण्यांमध्ये वासुदेवाला आणि वासुदेवामध्ये सर्व प्राण्यांना पाहणे म्हणजे असे की ज्याप्रमाणे ढगांमध्ये आकाश असते आणि आकाशात ढग असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये भगवान वासुदेव आहे आणि वासुदेवामध्ये सर्व प्राणी आहेत असा अनुभव घेणे म्हणजेच असे पाहणे होय. एकच चतुर्बहुरूपी नाना तऱ्हेचे वेश धारण करून येतो, ज्याला त्या बहुरूप्याचा आणि त्याच्या बोलण्या वागण्याचा परिचय आहे, तो त्या सर्व रूपांमध्ये त्याला ओळखतो. त्याचप्रमाणे सर्व जगात जितकी रूपे आहेत ती सर्व भगवंताचीच रूपे होत. ती आम्ही ओळखत नाही, त्यामुळे ती भगवंतापेक्षा भिन्न समजून त्यांना घाबरतो, संकोच करतो, त्यांची सेवा करू इच्छित नाही. जे सर्व जगातील सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वराला ओळखतात ते त्या वेशभेदामुळे बाह्यतः व्यवहारात भेद बाळगतात, परंतु मनःपूर्वक परमेश्वराची पूजा करतात. आपले वडील किंवा प्रिय बंधू कोणत्याही रूपात आले तरी आपण त्यांना ओळखतो, मग त्यांच्या सेवा सत्कारामध्ये काही कमतरता करतो काय? बलरामाला व्रजभूमीतील वासरे, गोपबालक आणि त्यांच्या सर्व सामग्रीमध्ये श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि व्रजगोपी आपल्या प्रेमळ डोळ्यांनी नेहमी व सर्वत्र श्रीकृष्णाला पाहत असत. त्याचप्रमाणे भक्ताला सर्वत्र श्रीकृष्ण, राम, विष्णू, शंकर, शक्ती इत्यादी भगवंताचे जे स्वरूप इष्ट असेल तेच भगवंताचे साकार स्वरूप त्या भक्ताने पाहावे. हेच भगवंताचे साकार रूप सर्व जगामध्ये पाहणे होय. अशा प्रकारे जसे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य शरीरामध्ये, जसे यशोदेने बालरूप भगवान श्रीकृष्णाच्या मुखात व जसे भक्त काकभुशुंडी यांनी भगवान श्रीरामाच्या उदरात सर्व विश्व पाहिले होते, तसेच भगवंताच्या कोणत्याही स्वरूपामध्ये संपूर्ण विश्व पाहिले पाहिजे. हेच भगवंताच्या सगुण रूपात सर्व जग पाहणे होय. त्याला मी अदृश्य असत नाही व तो मला अदृश्य नसतो या म्हणण्याचे तात्पर्य असे की जो सर्व जगात भगवंताला आणि भगवंतामध्ये सर्व जगाला पाहतो, त्याच्या दृष्टीने भगवंत कधी डोळ्याआड होत नाही आणि तो भक्त भगवंताच्या दृष्टीआड होत नाही. तात्पर्य असे की सौंदर्य, माधुर्य, ऐश्वर्य, औदार्य इत्यादींचा अनंत समुद्र, रसमय आणि आनंदमय अशा भगवंताच्या देवदुर्लभ सच्चिदानंद स्वरूपाचे साक्षात दर्शन झाल्यावर भक्त आणि भगवान यांचा संयोग कायमचा अविच्छिन्न होतो. अशा प्रकारे आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला.
पुढील भागात आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.